या विद्यार्थ्यांशी माझा खूप जवळचा संबंध असल्यामुळे मी सांगतो, ज्याला परत खूप मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. नुकसान कोण कोणाचं करतंय? कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही ओपन कॅन्डिडेट रिझर्वेशनची कुठलीही जागा मिळवूच शकत नाही. तिसऱ्या राऊंडपर्यंत तर नाहीच नाही. आणि तिथपर्यंत टिकायची हिंमत कुठल्याही सामान्य पामराकडे नाही. बरोबर? पण तरी सुद्धा या रिझर्वेशनमधल्या जागांमध्ये अन्याय होतो. स्कोडा गाडी घेऊन येऊन लावलेला मनुष्य माझ्याकडे जेव्हा वरती कन्सल्टन्सीला येतो आणि माझ्याकडे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट म्हणून ठेवून सांगतो की मी ओबीसी आहे, तेव्हा हसावं का रडावं हो? अरे त्याला म्हणतो, बाबा मी तुला पाहिलंय, तू स्कोडा घेऊन आलायस. हो म्हणला, पण मला रिझर्वेशन आहे ना. मी माझी कन्सल्टन्सी फी परत दिली आणि त्याला सांगितलं, जा बाबा हे काम नाही करत. जसं माझ्याकडे कोणी मॅनेजमेंट कोटाला आलं तर त्याला म्हणतो, माफ कर मित्रा, आपण नाही करत. दलालीच करायची तर खूप पूर्वीपासून केली असते. तो मला म्हणला, का? म्हणलं कशासाठी पाहिजे तुला? तुला परवडतंय ना? तो म्हणला हो. म्हणलं मग? तो म्हणला, मुलाला मार्क कमी आहेत, मला MITच पाहिजे. एका मुलाची फी भरायची 4 वर्षाची, भरतो की म्हणला. एका मुलाची फी भरायचं लेखी आश्वासन दिलं. म्हटलं मुलगा कळवीन, माझ्याकडे 4 चेक ठेवून द्यायचे, फोन करीन की हा चेक या अमाऊंटचा या मुलाचा भरतोय, तू प्रत्यक्ष व्हेरीफाय कर आणि मग मी चेक सोडतो. मान्य केलं. माझ्या एका इकॉनॉमिकली बॅकवर्ड मुलाचा फायदा झाला, त्या मुलाचाही फायदा झाला ओबीसीत ऍडमिशन मिळाली म्हणून. फक्त एका ओबीसी गरजू मुलाचा तोटा झाला. आम्ही नाही काही केलं. आम्ही नाही केलं. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून MSCBीत काम करणारा नाशिकच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी SC कॅन्डिडेट म्हणून जर का मुंबईला इलेक्ट्रिकलची ऍडमिशन मिळाली तर काय म्हणायचं आपण? कोण कोणाच्या वाटेत जात आहे? आणि मग जर का तुम्ही आमच्या सगळ्या त्या फॉर्म मध्ये सगळी माहिती घेता तर पॅन नंबर का नाही घेत आई वडिलांचे? नाही घेणार का? मग तुमचा IT डिपार्टमेंटवर विश्वास नाही, तुमचा फक्त स्वतःवरती विश्वास आहे. एज्युकेशन सिस्टीम हा फक्त खेळ चाललाय. आणि त्यामुळे जे आरक्षण मिळायला पाहिजे, जे खरंच लिगली आरक्षण आहे, जिथे मेरिटचा मान राखला गेला पाहिजे, नाहीच. मेरिटचं राजकारण होऊच शकत नाही साहेब. कसं होईल? 5% 5% मेरिट. कुठलाही जात नाही, धर्म नाही, वर्ण नाही, काहीही नाही. मेरिट 90%च्या वरच्या मुलांसाठी कोण कधी लढेल? नाही लढणार. मेरिटचा मान सगळ्यांनी ठेवला ना, सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. माझ्या मते शिक्षणातल्या आरक्षणाबद्दल माझं बरंच गोष्टी स्पष्ट सांगून झालेल्या आहेत. नावं अजिबात ठेवायची नाही. एकाच कॉलेजचा ब्रांचचा हट्ट ठेवायचं कारण नाही. ही सिस्टीम आहे. या सिस्टीम मधनं योग्य तऱ्हेने पुढे जाता येतं. एखादं कॉलेज इकडे तिकडे. पैसा असेल तर पडूच नका फंदात, सरळ जा, विकत मिळतात सीट. गरिबी असेल, जा त्या कोट्यामधनं, मिळेल सीट. पण लक्षात ठेवा, मी जरी म्हणलं की किती वेळा मेरिटचा अपमान होतो, तरी सुद्धा लक्षात ठेवा, तरी प्रत्येक ठिकाणी ऍडमिशन ही त्या रिझर्वेशन मध्ये मेरिटवरच होते. म्हणजे परत ते मेरिट आलंच. म्हणजे मी किती मार्क मिळवीन आणि तरी मला ऍडमिशन मिळेल हे घडणारच नाहीये. म्हणजे अभ्यास हा करावाच लागणार आहे. मेरिटचा मान राखलाच जाईल, फक्त तो आणखी स्तर वाढवत जाऊ आणि मग शिक्षण खूप सुरळीत होईल. माझा आर्थिक सबळांच्या विरुद्ध सुद्धा आवाज नाहीये. कारण मी सांगतो की जर का ते आर्थिक सबळ आम्ही काढून टाकले ना, तर आमच्या संस्था चालणं अवघड होईल. आजच्या लाखभरापर्यंत पोहोचलेल्या फीज इंजिनिअरिंगच्या 1.5 लाखाला पोहोचतील आणि आम्ही काही नाही करू शकणार. त्यामुळे सगळीच रिझर्वेशन योग्य आहेत. थोड्या खेळ करू नका, फेअरली मांडा, फेअरली ऍडमिशन द्या. धन्यवाद. धन्यवाद अभ्यंकर.
आरक्षण या शब्दाचा आणखीन एक वेगळा पैलूच त्यांनी या निमित्ताने शिक्षण क्षेत्राच्या निमित्ताने आपल्या समोर मांडला. मला या सगळ्यांनाच एक प्रश्न विचारायचा आहे, कारण अभ्यंकरांच्या याच्यामध्ये तो प्रश्न आला होता. मॅनेजमेंट कोटा या नावाखाली त्यांनी सांगितलं आणि आर्थिक आरक्षण हाही विषय त्यांनी मांडला. आर्थिक आरक्षण असावं, बाकीची सगळी आरक्षण जावीत, याच्यावरती आता बरेच लोक सातत्याने बोलत असतात. तर हे आर्थिक आरक्षण खरंच असावं का आणि त्याचे निकष ठरवायचे कोणी, असा मला प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच विचारायचा आहे. आर्थिक आरक्षण असावं का, म्हणजे आर्थिक मागास म्हणून आरक्षण असलंच पाहिजे. आर्थिक सबळ हे कॉम्प्रोमाइज आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं ॲडमिशन प्रोसेसमध्ये इंटरफिअर करू शकत नाही. जर का वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर 20% जागा स्वतःकडे ठेवून 80% जागा आपल्या सगळ्यांवरती उपकारासाठी दान केलेल्या आहेत या विनाअनुदानित महाविद्यालयांनी. त्यामुळे त्या जागांच्या विरुद्ध बोलवायला गेलं तर सगळ्याच जागा हातातनं जातील. गप्प बसलेलं बरं. आर्थिक आरक्षणासंबंधी आर्थिक आरक्षण असलंच पाहिजे. कारण जसं शेड्यूल कास्टला, शेड्यूल ट्राईब्सला, ओबीसीला, स्त्रियांना न्याय द्यायचा, तसं जे गरीब आहे त्यालाही न्याय दिला पाहिजे. फक्त त्याचे जे सूत्र किंवा त्याचं जे नियम निकष ठरवायचे ते मोकळेपणाने सरकारने, आणि जसं तुम्ही सांगितलं माझंही तेच मत आहे, राजकारण न आणता जर या सगळ्या विषयाकडे आपण पाहिलं तर मला वाटतं सगळे विषय हे नीट मार्गी लागतात. काय होतं, प्रत्येक वेळेस राजकारण येतं कुठल्याही गोष्टीमध्ये, मग ते ॲडमिशनचं असो इतर कोणतं असो, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण येतं. आणि मी राजकारण आता सोडून यासाठीच दिलेलं आहे की राजकारणामुळेच सगळा बल्ल्या झालेला आहे आणि धनदांडगे, गुंडगिरी, सगळ्या 4 गोष्टी, भ्रष्टाचार, सगळ्या गोष्टी या आलेल्या आहेत. आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने समाजाचा विचार सगळ्यांनी केला तर हे होईल. नंबर 1. दुसरं जे संधी म्हणून 1-2 मिनटं फक्त घेतो. सरांनी जे म्हटलं की आमच्या पूर्वजांचं काय शिक्षा, पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला का, तर ही पापाची शिक्षा नव्हे सर. पूर्वजांनी जे पाप केले त्यामुळे जे मागासवर्गीय झाले त्याचा जो परिणाम झाला आहे मागासवर्ग राहण्यामध्ये, मागास राहण्यात, त्यांना इतर पुढे आणण्यासाठी हे ॲक्च्युली प्रावधान आहे. ही काय ओझं किंवा पापाचं प्रायश्चित्त आहे अशी गोष्ट नव्हे, एवढंच मला नम्रपणे सांगायचं. मी लोकांच्या मनात येणाऱ्या प्रतिक्रिया सांगितल्या, पण हो, आणि त्यामुळे ते काही जणांना ओझं वाटतं, काही जणांना अन्यायाचा बदलाही वाटतो. त्याच्यामुळे हे मी पाहिलेले पालक आणि विद्यार्थी जे आहेत ना, ही त्यांची उघड उघड मतं आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यात वैयक्तिक मी कुठेही इन्व्हॉल्व नाही. पण अशी असू नयेत हे माझं पण मत आहे. अगदी.